बघूया पुढची बातमी। सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी 8 आणि 9 म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी संप पुकारलाय। बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशातील बँकांच्या व्यवहाराला फटका बसणार आहे। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे। त्यामुळे तुमची बँकेतली महत्त्वाची कामं आजच करून घ्या, कारण संपामुळे काही प्रमाणात कामकाज ठप्प होऊ शकते। आपण बघतोय सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी 8 आणि 9 म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी संप पुकारलेला आहे। बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशातील बँकांच्या व्यवहाराला फटका बसणार आहे। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे। त्यामुळे तुमची बँकेतली जर काही महत्त्वाची कामं असतील तर ती आजच करून घ्या, कारण संपामुळे काही प्रमाणात कामकाज ठप्प होऊ शकतं। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत राज्य बँक कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास उडगी आहेत। उडगी सर, पुन्हा एकदा 8 आणि 9 तारखेला उद्या परवा संप पुकारलेला आहे। काय मागण्या आहेत आणि काय सांगाल या सगळ्याबद्दल? 8 आणि 9 तारखेला या देशातील 25 कोटी संघटित व असंघटित कामगारांचा मोर्चा आहे, आपला संप आहे। आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच संघटनांचा मी आता सहनिमंत्रक आहे। कामगार संघटना संयुक्त कृती समिती, ज्याच्यामध्ये बँका सुद्धा आहेत। मुद्दा असा, या सगळ्या म्हणजे वीज कर्मचाऱ्यांचा संप आजपासून सुरू होईल, बीएसटीचा संप आज रात्रीपासून सुरू होईल, त्यानंतर बँक कर्मचारी, त्यानंतर अन्य पोस्ट, रेल्वे, या सगळ्यांचा जो संपामध्ये सहभाग असेल तो उद्यापासूनचा आहे। आणि ह्याच्यामध्ये इंटक, आयटक, सीआयटीयू, HMS, NTUI ह्या एकूण 10 मोठ्या कामगार संघटना आणि आशा कामगार किंवा अंगणवाडी कर्मचारी ह्या सकट सर्वांचा हा 25 कोटी कामगारांचा देशव्यापी संप आहे। त्याच्यामध्ये मुंबईमधले फेरीवाले हे रस्त्यावरती उतरतील, रेल्वेचे कामगार, त्यानंतर बीएसटीचे कामगार हे सुद्धा रस्त्यावरती उतरतील। आणि त्यामुळे एक संपूर्ण सगळेच उद्योग पॅरलाइज झाले असतील, केवळ बँका नाही। बँका तर पूर्णपणे बंद होणं, LIC, GIC पूर्णपणे बंद होणं हे निश्चितच आहे। आर्थिक क्षेत्रावरती पूर्ण परिणाम होईल। त्यामुळे हा संप हा विशेष करून सरकारच्या एकूणच कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आहे। शेतकरी विरोधात जो शेतकऱ्यांचा एल्गार झाला दिल्लीमध्ये, याच पद्धतीने आता कामगारांचा संपूर्ण देशभर एल्गार होतो आणि त्याला सगळ्या राजकीय पक्षांनी आता पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे हा मोदी आणि फडणवीस सरकारविरुद्धचा एक मोठा कामगारांचा एल्गार आहे, असं त्याचं वर्णन करायला हरकत नाहीये। आणि म्हणून त्याचा जो उद्यापासूनचा उद्रेक दिसेल, तो उद्रेक हा जनतेचा उद्रेक आहे। आणि तो कामगार विरोधी जर धोरण सरकारने बदललं नाही तर कामगार सरकारला सुद्धा बदलायला मागे पुढे पाहणार नाहीत। त्यामुळे कुठेतरी बँक कामगार संघटनांशी चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्यावर तोडगा काढणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद उडगी सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।